डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात 1-0 गोल फरकाने पाटाकडील तालीम संघ श्री छत्रपती शाहू KSA चषकाचा ठरला मानकरी. KSA लीग स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्या शाहू स्टेडियमवर पार पडला. 20,000पेक्षा जास्त क्रीडा प्रेक्षकांनी सामना पाहण्यास गर्दी केली होती. यावेळी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील तालीम संघाने आक्रमक खेळ केला. श्री शिवाजी तरुण मंडळीकडूनही जोरदार चढाया करत गोल करण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात सामना गोल 0 बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश येत होते. 67व्या मिनिटाला पाटाकडीलचा खेळाडू ऋषिकेश मेथे पाटील याने हेडद्वारे अचूक गोल करत पाटाकडील संघास 1-0 आघाडी मिळवून दिली. यानंतर शिवाजी मंडळाकडून वेगवान चढाया झाल्या, पण त्यात बरोबरी साधता आली नाही. अखेर पाटाकडील तालीम मंडळाने KSA लीगचे विजेतेपद पटकावले. यावेळी जोरदार जल्लोष करण्यात आला. यानंतर विजेता पाटाकडील संघास आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते 1 लाख रुपये व चषक, उपविजेता श्री शिवाजी मंडळ संघास 50,000 तर चषक, तर स्पर्धेतील उत्कृष्ट फॉरवर्ड, हाफ डिफेन्स, गोलरक्षक यांना रोख 10,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं. यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव किरण चौगले, सहसचिव साजिद अन्सारी, KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, माणिक मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.